भाई साकरपा कैसा लग रहा है? डोंगरावर है भाई आपला गाव. सो चल भाई, नितेश आहे. आधी येत नाही आपल्याकडे. आपली 4 सीटर 5 सीटर गाडी असल्यामुळे, जागा कमी असल्यामुळे. चला तर जस्ट आता थोडा नदीवरती पण एक फेरफटका मारून या म्हटलं, बघून येऊ जरा काय आहे कसं काय. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अंकित सक्पा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गावी आहे, जुलैचा महिना आहे आणि माझ्या मागे दिसेलच क्लायमेट बघा, पूर्ण उन्हाळा आहे असंच वाटतंय. अगदी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस या 5-6 तारखेला खूप जबरदस्त पडला होता आणि आता तर कुठे गायब झालं आहे काही कळत नाही आहे. थोडंसं ग्लोबल वॉर्मिंग वातावरणामध्ये पूर्ण सगळे चेंजेस झालेले आहेत आणि याला कारणीभूत माणूसच आहे. तर चला आता आजचा आपला आज संडे आहे, तर संडे आपण 2-4 ठिकाणी जाणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पहिला आधी मी माझ्या गावी जाणार आहे साखरपाला, जरा एक फेरी झालीच पाहिजे तिकडे आणि तिथून नंतर आपले बघूया पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. तर आज आपल्यासोबत व्हिडिओमध्ये भाई आपले नितेश जाधव आणि पप्पा, मम्मीची आई आहे, आजी माझी, आणि इकडे आपला आदी. जरा गाडी काढूया बाहेर आणि वातावरण ठीक वाटतंय पण गरमीच तितकी गरमी पण खूपच आहे. तर जस्ट जरा चेक करूया आपण निघायच्या आधी. थोडंसं ऑइल सगळं बरोबर आहे ना? यस, परफेक्ट. भाई शपथ भाई, पाऊस आहे का काय आहे? उन्हाळा का उन्हाळ्याचा सीझन आहे. अगदी जून, काय तारीख आहे आज रे? जुलै 12 जुलै. अगदी हे बघा, आत्ताच ही कंडिशन आहे. जर पाऊस पडला नाही ना या थोड्या दिवसात म्हणण्यापेक्षा मी 1-2 दिवसात पडायलाच पाहिजे, नाहीतर हालत बेकार आहे मग लोकांची. चला मित्रांनो, निघूयात आता, जास्त वेळ नको घालूयात. सो चल भाई, नितेश आहे. आधी येत नाही आपल्याकडे. आपली 4 सीटर 5 सीटर गाडी असल्यामुळे, जागा कमी असल्यामुळे. चला तर जस्ट आता आपण निघालोय. आता आपण साखरपाला निघालोय. आपला साखरपाला जायला इकडे राईट आणि इकडे देवरुखची बाजारपेठ. आणि समोर बघूच शकता जुलैच्या महिन्यात हा कडक उन्हाळा. काय रे नितेश, काय पाऊस कुठे गायब झालाय? कडक उन्हाळा. तर जस्ट आता आपण आमच्या साखरप्याचा घाट आहे, आता तो चढू. जस्ट आपला आता घाट उतरून आपल्या साखरप्याच्या तिट्यावरती आलो आहे आपण. आणि हा रत्नागिरी कोल्हापूर हायवे सगळं बदललं आहे. इकडे रत्नागिरी, इकडे या साईडला कोल्हापूर. आणि आज साखरप्याचा बाजार आहे आपला रविवारचा. तर बाजारपेठेतून बघूया, जाऊया. बाजारपेठेत गर्दी आहे काय बघूया. आज रविवार आहे. हा ऊन आहे, तर त्यामुळे लोक तर येणारच. पाऊस असला तर जास्त लोक येत नाही. तर आता आपण आपल्या वाडीत पोचतो इथून. आणि हा आपल्या वाडीत जायचा ऑप्शनल रस्ता आहे. आपला रस्ता जरा थोडा वरती, गाडी खड्डे खूप आहेत, त्यामुळे आपण ऑप्शनल रस्त्यावरून या मार्गाने येतो. दुसऱ्या हा वाडीच्या गुरववाडी म्हणून आहे, तिथून रस्ता येतो. चला आता डायरेक्ट आपण घराजवळच भेटूया. आपल्या इथे आपली मराठवाडी आहे आणि आता इथून पुढे आपली बौद्धवाडी. तर चला आलोय भाई साखरपामध्ये. थोडं इथे आता थांबू. शेवटी मित्रांनो, आपला गाव तो आपला गाव. काय वाईब आहे यार, अगदी मस्त, एकदम भारी वाटतं. आणि मला तर भाईसाहेब आपल्याला गावी हे आवडतंच. जरा बाहेर उतरू. येस, हा, गावी आल्यानंतर एक वेगळाच फील येतो. आणि आपला फणस
तर चला आता फटाफट इथून आपल्याला पुढे मावशीच्या पण गावी जायचं. इथे 15-20 मिनटं थांबू. तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला भाई साखरपा कैसा लग रहा है? एक नंबर. डोंगरावर आहे भाई आपला गाव. मौसम भारी मौसम. ते आमचे शरद काका आहे. काय बोलता, कुठे गेलेलात? बाजारात. हा बाजार. महाफणस कुठून आणला? अल्ला तुम्ही येणार ना? बघा आमच्यासाठी आहे ना. अरे हे आमचे शरद काका आहेत. इकडेच असतात, एकटेच राहतात. हे बघा इकडे हे आपला समोर आणि हे त्यांचं घर आहे. वन मॅन शो. एकटे राहता ना? तुम्हाला भीती नाही वाटत का? नाही आवडत. आणि काल कुठे साप आला होता बोलतात घरात? घरात तिकडे नाही आला. केवढा होता? ह्याच्याहून झाड होतं. काय ह्याच्याहून झाड होता. काय बोलता काय? लांब होता. म्हणजे 5 फूट असेल लांब. 5-5.5 फूट होता. अरे बाप रे. मारायचं नाही हो. महाराजांना आणि आम्हाला काय केलं असं काय? अहो पण त्याला म्हणजे सोडायचा. ते रेस्क्यू वाले असतात त्यांना बोलावून सोडायचा. आम्हाला कोण रेस्क्यूवाले होते? चला ठीक आहे, जाऊ द्या. तुम्हाला त्यांचा फोन द्या, आम्ही त्यांना बोलू, कॉन्टॅक्ट करू. ठीक आहे चालेल. चला तर आता जस्ट आपण साखरप्यावरून पण निघालोय आणि हा आपला खालचा हायवे जे त्याचं डिस्टन्स खूप वाढवलं आहे. जस्ट आता दाभोळे घाटात आपण पोचलेलो आहोत आणि इकडे असं डोंगर फोडून हा हायवे बनवला आहे. फायदा आहे पण शेवटी डोंगराला पोखरून म्हणजे अगदी बोलतात ना की निसर्गाला एक हानी पोचवूनच माणूस आपला फायदा करून घेतोय. पण याचं नुकसान भरपाई करायला आपल्याला मिळतंच आहे. खूप काही कुठे कुठे लँडस्लाईड वगैरे होतच असतात. घाटिवळ्याच्या बौद्धवाडीचा हा रस्ता आहे. आता आपण तिथे एंट्री केली आहे. भाई काय पाऊस. मी पावसाळा आहे म्हणून गावी आलोय म्हटलं. काय रे तू गायब केला मुंबईत. मुंबईत पण पाऊस नाहीये बाबा. घाटिवळे बौद्धवाडी समोरच आपलं बुद्ध विहार आहे त्यांचं. मुंबईत छान आहे बुद्ध विहार आहे. चला उतरा रे फटाफट. स्टॉप आलेला आहे. बुद्ध विहार एक नंबर आहे. सो चला मित्रांनो आता घाटिवळ्यामध्ये पण आलेलो आहोत आणि आपला नेक्स्ट आता इथून देवळात जायचं आहे. चला हे माझ्या मावशीचं घर आहे. इकडे घाटिवळ्यामध्ये आपण आलेलो आहोत. चला तर जस्ट आता आपण पारस आपल्याला इथेच खाली त्याच्या इथे आपण फेरफटका मारायला चाललोय. तर चला बघूयात कुठे नेतोय काय. रिसेंटली जुलैचं करंट वातावरण बघू शकता. लोकांनी भातशेती येणार आहे लावलेल्या आहेत. अजून काय पावसाचं ठिकाणा नाही त्यामुळे सगळ्याची वाट लागलेली आहे. जस्ट बघू नये कुठेच. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. काय आहे रे पारस? पर्या. सही आहे. पूर्ण पाणी भरतं ना? अरे वा. ते काय मासे आहेत छोटे छोटे. पाण्याचा खळखळ आवाज हे बघा ना. इथे हे तिथून स्टॉप होऊन जातं ना म्हणून आवाज. चला जस्ट तिकडे तो फक्त पर्याच होता. बाकी काय असं नव्हतं. बघू आता आपण कोसुमला जाणार आहोत. तर जस्ट आता थोडा नदीवरती पण एक फेरफटका मारून येऊया म्हटलं. बघून येऊ जरा काय कसं काय. गाडी जाते ना रे तिथे. चला आता आपण भाई नदीवरती चाललोय. पारस मासे वगैरे कधी पकडायला जातात? रात्रीच आहे ना? मग मिळतात का मासे? अच्छा सही आहे. चला आता डायरेक्ट आपण नदीवरच भेटूया. अरे बघा फुल डेंजर ॲडव्हेंचर करतोय इकडे. डेंजर उतार आहे.
जास्तच आहे रे. चालेल आणि मग उत्तर गाडी कुठं फिरवायची? त्या साईडला काय झालं अच्छा, अरे नदी दिसते वाटतं. ठीक आहे, चला आपली गाडी पार्क केली इथे. आणि भाई साहब नदी इथे काय रे? अच्छा, विहीर म्हणजे पाणी. ओके, बोरवेल आहे रे. बोरवेल ह्याच्यात काय क्लायमेट आहे यार, खतरनाक. मग इथं पोहता कुठं रे? आता नाही कोण पाहू शकत. नाही आता पाणी बघ किती हे कमी नाही. पाणी खाली गेलं तर बघ किती वाजतं पाणी. ऐश. आणि जेव्हा पूर येतो ना हा इथे येतं पाणी वर. ऐ शपथ, डेंजर डेंजर. हे पायाखाली वगैरे बघा रे. बाकी काय? अरे हे बघ, ही टाकळ्याची भाजी आहे ना रे. अरे कडक यार, पिशवी आणायला पाहिजे होती. तुमच्या इथे तरी दिसते, आमच्या इकडे काहीच नाही. चिक्कल आहे वाटतं हा. नाही पाणी लागला चुकलाय तो. अच्छा, पाणी बघ किती. अरे सही सही सही, एक नंबर आहे यार. मग पोहायचा स्पॉट कुठे आहे म्हणजे असं पोहतात ते बघ ना, तिथं फिरतंय बघ. म्हणजे तुला आता वरतून किती वाटतं तू गेलास ना पाण्यात. हा अजून पाण्याचं येतं तुला. ऐ शपथ. उन्हाळ्यात पाणी कुठे असतं माहिती हा. का? तिकडे असतं. म्हणजे एकदम त्या साईडला नदी घाटिवळ्यातली. कडा क्लायमेट पण मस्त झालंय, पण काय पाऊस पाहिजे होता. आणि हे बघ इथे हे खेकडे ना ह्याच्यात. हा याच्यात खेकडे असतात. आणि हे भेटतं काय राहतो घरकुल. हा घरकुल बोलतात ते. म्हणजे अरे मशरूम आहे. घरकुल बोलतात. कोण बोलला? तेव्हा ना भाई तिथे फिरतंय बघ असला. तिथे हे आहे का ना? ते हे असणार, भवरा असणार. काय अरे डे, आपण घरी आणली असती ना हा. आणि तिथे जाऊन जर टाकली असती काहीतरी लागलं असतं 100%. अरे यार आणायला पाहिजे होती भावा. आपण त्यासाठी हे पण काढायला लागतं ना, गांडूळ काढायला लागतं. अच्छा, निघूया. मग तोपर्यंत सगळे निघते. तर चला मित्रांनो, जस्ट आत्ताच घाटिवळामध्येच इथून आता रिटर्न कोसुमला जाणार आहे. पण या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो आहे. आणि ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटला, जस्ट एक ट्रॅव्हल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आजचा संडेच्या दिवसातला. तर भेटूयात पुन्हा एका कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट.